मोठ्या प्रमाणात महिला देखील या सभेसाठी आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज बांधव जो आहे तो या ठिकाणी येत आहे। अगदी कालपासूनच या ठिकाणी मराठा समाज बांधव येत आहे। सकाळपासून या ठिकाणी मोठा क्राऊड दिसतोय आपल्याला। लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधवातील तरुण असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्याचबरोबर लहान मुलं या सभेसाठी येत आहेत। मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होत असून नाशिक नगर जिल्ह्यामधला दौरा केला होता। त्या दौऱ्यानंतरची जी गर्दी आहे ती गर्दी पाहिल्यानंतर यापूर्वी कोणती अशी सभा झाली नाही असं प्रत्येक जण म्हणू शकतो, कारण लाखोंच्या संख्येनं मराठा इथं एकवटलेला आहे। काल संध्याकाळपासून राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मराठवाडा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथल्या शिवारामध्ये दाखल झाला होता। या समोरच्या भागामध्ये सकाळी अनेक लोक येऊन बसले होते। काल संध्याकाळपासून अनेक जण इथं बसलेले आहेत। विशेषतः शेतकरी, कष्टकरी, त्याचबरोबर तरुण मुलं आहेत जे शिक्षित आहेत, जे नोकऱ्या करतायत, त्याचबरोबर महिलांची सध्या संख्या मोठी आहे। एकूणच काय राज्यातल्या वेगवेगळ्या भागातला मराठा इथं एकवटलेला आहे। लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, महिलांपासून पुरुष, लहान मुलं सगळेजण इथं सहभागी झालेले आहेत। आणि सगळ्यांची एकमुखी मागणी आहे की आत्ता आम्हाला आरक्षण द्या, कारण 2016 मध्ये आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही। त्यानंतर मराठ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही म्हणून ती निराशा वाढली होती। मात्र यावर्षी ऑगस्टच्या 29 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये एक चेतना निर्माण केली, जागृती सुरू केली की मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रात काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं, त्यांचा ओबीसी मध्ये समाविष्ट आहे। तशाच पद्धतीनं कुणबी मराठा हा कुणबी होता, शेतकरी होता आणि तो बहुतांश मराठवाड्यातला शेतकरी आहे। त्यामुळं त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी आग्रही मागणी मनोज पाटील यांनी केली होती आणि त्या मागणीला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला। मधल्या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करू नये असं एक मानलं जात होतं। पण आत्ता ही जी गर्दी पाहतोय त्या गर्दीवरून असं लक्षात येतं की मोठ्या संख्येनं लोक मराठा समाज इथे एकवटलेला आहे आणि त्यांना एक विश्वास वाटतोय की 2016 पासून ते 2019 पर्यंत जो लढा लढला होता, 58 मोर्चे काढले होते, लाखोंच्या संख्येने एकत्र आलं होतं, पण त्यातून फलित काही नाही। आता मात्र ही शेवटची लढाई आहे, आरपारची लढाई आहे आणि आरपारच्या लढाईमध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं आणि ते आरक्षण मिळवण्यासाठीची ही गर्दी आहे। या गर्दीमध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे लहानांपासून मोठ्यापर्यंत आहेत। विशेषतः यापूर्वी जे 58 मोर्चे निघाले होते त्या 58 मोर्चांची संख्या ही लाखोंच्या घरात अशी मांडली जायची, लाखोंचे मोर्चे मांडले जायचे। पण आता ही जी संख्या आहे त्या मोर्चांचा रेकॉर्ड तोडणारी आहे। यापूर्वी देशामध्ये जे काही मोर्चे किंवा सभा झालेल्या आहेत त्या सभेपेक्षा कितीतरी पटीनं मोठी ही सभा आहे। अंतरवाली सराटीच्या या शिवारामध्ये ही सभा आहे। ही सभा जिथून आहे तिथं धुळे सोलापूर महामार्ग म्हणजे वडीगोद्री या गावापर्यंत 2 किलोमीटरचं अंतर आहे। त्या 2 किलोमीटर अंतरापर्यंत लोकांची रांग आहे। जवळपास व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला 1 किलोमीटर अंतरावर लोक बसलेले आहेत, जिथे जागा मिळेल तिथे बसते आहेत। काल रात्रीपासून शेतकरी, तरुण मुलं इथे बसले आहेत की त्यांना एक आशा आहे की या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर आपण एकवटलो तर आरक्षण आपल्याला पदरात पडू शकतं आणि ते पदरात पाडून घेण्यासाठीची ही लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये हे सगळेजण सहभागी झाले आहेत। बघा आता ऊन वाढायला लागलेलं आहे, विशेषतः ऑक्टोबर हीट आहे। ऑक्टोबर हीट ही जबरदस्त असते, त्यामुळं इथं आल्या प्रत्येकाने टोप्या, रुमाल सोबत आणलेल्या आहेत। इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। लाखोंच्या संख्येने येणार हे माहीत होतं, त्यामुळं पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती। जवळपास 2-2.5 लाख अन्नाची पाकिट तयार करण्यात आली होती। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथं येत असल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीनं कोणी सेव चिवडा, कोणी पुरी भाजीचे पाकिट इथं दिले होते। पाण्याचे बॉक्सेस मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाठवलेले आहेत।
ॲम्ब्युलन्सची सेवा करण्यात आलेली आहे, अग्निशमन दल आहे, त्याचबरोबर 25,000हून अधिक स्वयंसेवक आहेत जे इथली गर्दीला नियंत्रण करणं, गर्दीला सांगणं, लोकांना समजून सांगणं आणि व्यवस्था प्रॉपर करणं हे काम करत आहेत. आणि त्यामुळं 25,000 स्वयंसेवकाच्या मदतीनं ही विराट सभा होते. खऱ्या अर्थाने ती विराट सभा म्हणावी लागेल, कारण यापूर्वी अशा सभा कधी झाल्या नव्हत्या. कारण हा सगळा परिसर 100 एकराचा परिसर असल्याचा दावा संयोजकांनी केला होता आणि त्या दाव्यानुसार हा पूर्ण भरलेला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला शेतामध्ये आहे. आता अशी गत आहे की आपल्या कॅमेरामध्ये शेवटचं टोक दिसणार नाही एवढी गर्दी आहे. आता राज्य सरकारला तर ते आवाहन करतात, शिवाय आत्ता हा मराठ्यांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत गेला पाहिजे असं आता प्रत्येक जण म्हणत आहे आणि म्हणून तेवढ्याच जोशामध्ये घोषणा देत आहेत. दादा इकडे